मी इथे तुम्हाला 3 पॉवरफुल गोष्टी सांगणार आहेत, ज्या तुम्हाला मानसिकदृष्ट्या पॉवरफुल बनवतील. ज्यातली तिसरी गोष्ट खूप महत्वाची आहे. आपण सगळेच एक धकाधकीचं आयुष्य जगत असतो. आपण अनेक वेगवेगळ्या संघर्षामधून जात असतो. कधी नोकरीमध्ये, कधी घरामध्ये, कधी आपल्या अभ्यासामध्ये, कधी आपण जॉब शोधत असतो म्हणून संघर्षामध्ये असतो. आणि अशा वेळी अनेकदा आपण कुठेतरी फ्रस्ट्रेशनचा सामना करत असतो. अगदी मी डिप्रेशन म्हणणार नाही, पण फ्रस्ट्रेशन येत असते. पण मी तुला 3 अशा गोष्टी सांगणार आहेत, ज्या तुला मानसिकदृष्ट्या खूप पॉवरफुल बनवू शकतात आणि या तिन्ही गोष्टी खूप साध्या आहेत. काय होतं, आपल्या आयुष्यात अनेक लहान-सहान गोष्टी घडत असतात. माणसं कधी आपल्याला टॉन्ट मारत असतात, कधी आपली मजा घेत असतात आणि आपल्याला असं वाटत असतं, की या सगळ्यांना आपण उत्तर दिलं पाहिजे. पण हिंमत होत नाही. कधी-कधी असंही होऊन जातं, की आपण गरजेपेक्षा जास्त आक्रमक बोललो असं आपल्याला वाटत राहते. पण या दोन्ही गोष्टींना 5 वर्षांनंतर काहीच महत्त्व नसते. आठवून बघ, 5 वर्षापूर्वी तू कोणाला काही बोलला होता का? बोलली होती का? कोणी तुला काही बोललं होतं का? आणि या गोष्टीचं तुझ्या आजच्या आयुष्यात रिलेव्हन्स काय आहे? हां, वेळोवेळी प्रत्युत्तर देणं आवश्यकही असू शकतं. कधी-कधी चूप राहणंही महत्त्वाचं असू शकतं. हे आपण आपल्या कॉमन सेन्सने ठरवू शकतो. पण मी बोलू शकलो नाही म्हणून मी कुठेतरी कमी पडलो. मी खूप जास्त हार्श उत्तर दिलं, माझं काही चुकलं का? या प्रश्नांवर विचार करण्यात बसण्यात काहीच अर्थ नसतो. हार्श उत्तर दिलं असेल तर पुढच्या वेळी ते करेक्ट करता येतं. बोललं नसेल तर आपल्यालाही प्रत्युत्तर द्यायची संधी मिळते. पण महत्त्वाचं काय असते माहिती आहे? या 5 वर्षात आपण आपल्या आयुष्यात कुठे पोहोचलो? या 5 वर्षात आपल्या आयुष्यामध्ये किती ग्रोथ झाली? आणि ही ग्रोथच सगळ्यांच्या लक्षात राहत असते. जर आपली ग्रोथ झाली असेल, आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचलो असू, तर दुखावलेली माणसंही जवळ येत असतात. आणि जर ग्रोथ झाली नसेल, तर जवळची माणसं सुद्धा आपल्याला शत्रूसारखी वाटायला लागत असतात. म्हणून छोट्या-मोठ्या गोष्टींपेक्षा आपण आयुष्यात प्रगती करत आहोत का? आपली ग्रोथ होत आहे का? हा मुद्दा महत्त्वाचा असतो. दुसरी गोष्ट, साधं-साधं फ्रस्ट्रेशन आपल्याला येते आणि आपली झोप उडायला लागते. आणि मग त्याचे गंभीर परिणाम सुरुवातीला आपल्या मानसिक आरोग्यावर आणि नंतर शारीरिक आरोग्यावर होत असतात. झोपेच्या अभावाचा सामना मी बऱ्याच वर्षापासून केलेला आहे, त्यामुळे त्याचे दुष्परिणाम मला चांगले माहिती आहेत. पाईल्स होऊ शकतो. त्यानंतर सातत्याने माणूस तणावात राहू शकतो. निर्णय प्रक्रिया खुंटून जाऊ शकते. आपल्या कामांवरचं आपलं लक्ष उडू शकतं. आणि खरं सांगू, झोपेची समस्या तेव्हा निर्माण होते जेव्हा आपल्या आयुष्यावर साधारणतः कंट्रोल नसते. त्यामुळे जर 1-2 दिवस जरी आपली झोप होऊ शकली नाही, तर ताबडतोब स्वतःचं ऑडिट केलं पाहिजे. आपण प्रॉब्लेमचा भाग आहोत की सोल्युशनचा भाग आहोत हे तपासलं पाहिजे. आणि ताबडतोब आपली झोप कंट्रोलमध्ये आणली पाहिजे. मग सोशल मीडियाचा झोपेच्या वेळेस कमी वापर करणं असो, पण त्याहीपेक्षा मला विचारांवर नियंत्रण अधिक महत्त्वाचं वाटते. आणि माझ्या बाबतीत जर विचाराल तर मी दिवस कसा घालवतो याच्यावर माझी झोप बऱ्यापैकी डिपेंड करते. अर्थात मला माझ्या झोपेचं समग्र विश्लेषण इथे सध्या करायचंही नाही. पण एक अनुभव शेअर केला. जर झोपेची तुमचा प्रॉब्लेम क्रॉनिक असेल तर तुम्ही मेडिकल हेल्प सुद्धा घेतली पाहिजे. पण झोप ही खूप महत्त्वाची आहे. त्यानंतर जेवण आणि त्यानंतर व्यायाम. व्यायामामुळे सुद्धा झोप सुधरू शकते. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या त्या संलग्न होणाऱ्या आहेत. आणि आता तिसरी महत्त्वाची गोष्ट, आपल्या आयुष्यात अनेक असे जवळचे लोक असतात आणि आपल्याला असं वाटत असते की त्यांचं भलं झालं पाहिजे. मिथिला आणि प्रिया या 2 हॉस्टेलर्स होत्या. काय झालं माहितीये? प्रिया एका मुलाच्या प्रेमात पडली आणि या मुलाचे अनेक मुलींसोबत अफेअर होते, म्हणून तिची जवळची मैत्रीण मिथिला, हिला तिची खूप काळजी वाटायची. ती सतत तिला बोलायची, समजवायची. तिच्यासाठी तिची झोप डिस्टर्ब व्हायची, वेळ वाया जायचा. पण प्रिया सुधारायचीच नाही. पुढे प्रिया आणि तिचा बॉयफ्रेंड दोघींनी मिळून मिथिलाला बऱ्यापैकी त्रास दिला आणि मिथिलाचं याच्यात मोठ्यापैकी नुकसान झालं. मग कोणी चुकत असेल आपल्या जवळचं तर त्याला काही सांगूच नाही का? सांगावं, पण त्याचा किती त्रास करून घ्यायचा?
राहून आपण आपलं स्वतःवरचं नियंत्रण स्वतः कधीही गमावू नये. आपली कामं, आपल्या प्रायोरिटीज, आपली हेल्थ यांना कधीही कॉम्प्रोमाइज करू नये. आणि त्यामुळे आपण डिटॅचमेंट प्रॅक्टिस करणं खूप आवश्यक असते. आपण स्थितप्रज्ञ असणं खूप आवश्यक असते. आपण सगळेच भावनिक असतो आणि भावनिक असल्यामुळे स्थितप्रज्ञ राहणं कठीण असते. आपल्या स्वतःचे अहंकारही असतात, पण महत्त्वाचे आपण स्वतः असतो. त्यामुळे इतर लोकांना मदत करणं मानसिकदृष्ट्या हे कितीही चांगलं जरी असलं, तरी आपण स्वतःच्या कामांपासून त्यामुळे जर ढळत असू, तर आपण अशा लोकांपासून डिटॅच झालो पाहिजे. आपण इतरांना फक्त सजेस्ट करू शकतो, त्यांना सुधरवू शकत नाही. ते त्यांचं आयुष्य असते. माणसं चुकांमधून शिकत असतात, पण त्यांना चुकण्याचा कधी-कधी स्कोपही द्यावा लागत असतो. सर्व जगाला चुकांपासून वाचवणं हे आपलं काम नसते. आपला एक सर्कल ऑफ इन्फ्लुएन्स असतो. आपल्या कंट्रोलमध्ये लिमिटेड गोष्टी असतात. सांगणं, समजावणं हे आपल्या हातात असते. ऐकणं, न ऐकणं हे समोरच्याच्या हातात असते. ज्या गोष्टींसाठी आपण काही करू शकत नाही, आपण त्याच्यामध्ये सुद्धा गुंतून जातो. म्हणजे गोष्ट अशी होती की माझी एक मैत्रीण खूप आजारी पडली. तिची आई तिच्यापासून सुमारे रेल्वेच्या अँगलने विचार केला तर 12 ते 15 तासाच्या अंतरावर होती. आता आईला पोरीची काळजी वाटणं साहजिक होते. दर 2 तासांनी आई कॉल करायची. बरं कॉल करायची हेही मी समजू शकतो. मग काय झालं की त्या आईने काय केलं की तिची काळजी करण्यात झोपायचंच नाही. त्याचा परिणाम त्यांच्या जेवणावर सुद्धा व्हायला लागला आणि मग त्याचा परिणाम त्यांच्या तब्येतीवरही व्हायला लागला. त्यांना समजावायला गेलं तर त्या म्हणायच्या की आईचं मन आहे शेवटी. म्हणजे स्वतःच्या मानसिक दुर्बल्याचं हे किती विचित्र समर्थन आहे. म्हणजे समजा त्या मैत्रिणीचं काही अधिक तब्येत बिघडली असती आणि यांना ते 12-15 तास अंतर कव्हर करून यावं लागलं असतं, तर त्यांच्या या फुकटच्या काळजीमुळे त्यांची तब्येत खराब आणि तर तिच्यासाठी फार काही करूही शकल्या नसत्या. म्हणजे आपल्याला आपल्या भावनांवर कुठे नियंत्रण मिळवायचं, कुठे आपली अटॅचमेंट कमी ठेवायची याचं भान आपल्याला राखता आलं पाहिजे. भविष्यात काय घडणार आहे, उद्या माझ्या मुलाचं काय होईल, उद्या माझ्या मुलीचं काय होईल, भावाचं काय होईल, या काळज्यांना काहीच अर्थ नसतो. कारण आपण भविष्यात जाऊन ते बदलवूही शकत नसतो. आणि ज्याची जबाबदारी तो घेऊ शकणार नसेल, तर भविष्याची काळजी करावी या लायकीचा तो समोरचा व्यक्तीही नसतो. खरं तर या काळजीमुळे तू काही लायकीचाच नाही, तू काही लायकीचीच नाही, हे अप्रत्यक्षपणे सातत्याने आपण त्यांच्यावर बिंबवत असतो. आणि त्याचा परिणाम हा होतो की त्यांची सुद्धा आपल्यावर चिडचिड होत असते. तेही आपल्याशी बोलणं मग टाळायला लागत असतात. कारण त्याच त्या निगेटिव्ह माइंडसेटमध्ये जाऊन ते त्यांचं स्वतःचं अधिक नुकसान करून घेणार असतात. त्याच्यामुळे आपल्या मर्यादा काय आणि कोणत्या मर्यादांमध्ये राहून आपण समोरच्याची काळजी करू शकतो याचं भान आपल्याला ठेवावं लागत असतं. तर मित्रांनो, या पॉवरफुल गोष्टी आहेत, साध्या गोष्टी आहेत, पण या जर तुम्ही पाळल्या तर मानसिकदृष्ट्या तुम्ही प्रचंड पॉवरफुल होऊ शकतात. एवढं बोलूनच मी इथे थांबतो. धन्यवाद.